नमस्कार. लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे. तर आता लाडक्या बहीण योजनेचा जो काही ऑक्टोबरचा हप्ता होता, तर आता सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये अखेर जमा झालेला आहे. तर ज्या लाडक्या बहिणींची केवायसी झाली होती, ज्या लाडक्या बहिणींची केवायसी राहिली होती, तर सर्वांच्याच लाडक्या बहिणींच्या खात्यात जो काही लाडक्या बहीण योजनेचा हप्ता आहे ऑक्टोबरचा, ते अखेर जमा करण्यात आलेला आहे. तर आता ज्या लाडक्या बहिणींना लाडक्या बहीण योजनेचा हप्ता मिळालेला नसेल तर अशाने कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर आता लाडकी बहीण योजनेचा जो काही पुढील हप्ता आहे ते आता कोणत्या महिलांना मिळणार आहे. त्याचप्रमाणे आता सर्व महिलांकरिता हे गुड न्यूज आहे. तर या जिल्ह्यांमध्ये तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे आहेत तिथं जमा झालेले आहेत. तर त्यामध्ये जे काही जिल्हे आहेत ते आपण इथं चेक करून घेऊया. तर आता ज्या महिलांना मिळालेले नसेल तर अशाने कमेंट करून नक्की सांगा. तर मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली. तर आता सर्व जे काही महिला आहेत तर आता बरेच महिलांचे कमेंट्स येतात की नवीन फॉर्म कधीपासून सुरू होणार आहे. त्याबद्दल सुद्धा एक लवकरच गुड न्यूज येणार आहे. तर त्याबद्दल जे काही लवकरात लवकर अपडेट येणार आहे तर सर्वात पहिले आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलवर तुम्हाला अपडेट मिळेल. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर आता सांगली झाल्यानंतर सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, बीड, लातूर, उस्मानाबाद धाराशिव, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, जालना आणि छत्रपती संभाजीनगर. तर या जिल्ह्यांमधील सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ज्यांनी केवायसी केली होती आणि ज्यांनी केवायसी नाही केलेली आहे तर अशा सर्व महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे आहेत ते अखेर जमा झालेले आहे.